हॅलो फ्रेंड्स, मी रोहित अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे टॅक्स असिस्टंट मुख्य पेपर 2 विषय आपण आज बोलणार आहोत। आज सकाळीच हा पेपर झालेला आहे। या पेपरविषयी आपण बोलूयात। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। सर्वप्रथम तुमच्यासमोर टॅक्स असिस्टंट गट क चा सिलेबस दिसत असेल। या सिलेबसमध्ये बघा टॅक्स असिस्टंटला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मागच झाला, पेपर 2 आज सकाळी झालेला आहे। पेपर 2 चं जर आपण पॅटर्न बघितला तर तुम्हाला कळेल। पेपर 2 मध्ये विषयाचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी, पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान। बघा 100 गुण होते, प्रश्न संख्या ही 100 होती, पदवीचा दर्जा होता, इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये होता, 1 तासाचा वेळ होता आणि MCQ होता। ठीक आहे, चला आपण सिलेबस बघूया डायरेक्टली। बघा पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी असतं। पेपर 2 चा आपल्याला आज बेसिकली सिलेबस बघायचा आहे। बघा यामध्ये आपण बघितलं तर सिलेबस हा आहे बघा 8 पॉईंट दिलेले आहेत तिथे सिलेबसमध्ये। ठीक आहे, या 8 पॉईंटपैकी आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात सिलेबस। बघा फर्स्ट टॉपिक आहे नागरिक शास्त्र। यामध्ये राज्य व्यवस्थापन म्हणजेच प्रशासन, नागरी व ग्रामीण व्यवस्थापन। दुसरा टॉपिक आहे आपला भारतीय राज्यघटना म्हणजे पॉलिटी आपलं। बघा याच्यामध्ये घटना कशी तयार झाली म्हणजे घटना निर्मिती, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, फंडामेंटल राईट्स, DPSP, फंडामेंटल ड्युटीज सर्व आहे। बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, स्वतंत्र न्यायपालिका आहे, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ बेसिकली राज्यांच्या बाबतीत, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद। बघा जास्त करून फोकस हा महाराष्ट्रावर आहे आणि विधी समित्या त्या पण महाराष्ट्रातल्या। तिसरा पॉईंट आहे पंचवार्षिक योजना। ठीक आहे, नियोजनावर हा टॉपिक आहे। चौथा पॉईंट आहे बघा चालू घडामोडी। याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे जागतिक आणि भारत। बघा पुढचा पॉईंट बघूयात। बघा 5 नंबरचा जो पॉईंट आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि मूलभूत गणितीय कौशल्य। त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे बघा अंकगणित आणि 7 नंबरचा पॉईंट आहे पुस्तपालन व लेखाकर्म, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। आणि 8 नंबरचा पॉईंट आहे जो की आपल्याला महत्त्वाचा आहे आर्थिक सुधारणा, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि कायदे। बघा याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, LPG ची संकल्पना आहे, त्याची व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा आपल्याला विचारणार, WTO। ठीक आहे, त्यानंतर बघा GST पण आहे, विक्री कर आहे, VAT आहे। अशा प्रकारे हा सिलेबस होता। आजच्या पेपरमधील आपण बघा टॉपिक नंबर 1 नागरिकशास्त्र, टॉपिक नंबर 2 भारतीय राज्यघटना, टॉपिक 3 पंचवार्षिक योजना, चालू घडामोडी। त्यानंतर आपण 8 नंबरचा जो पॉईंट आहे आर्थिक सुधारणा व कायदा, याविषयी आपण ॲनालिसिस करणार आहोत, याची चर्चा करणार आहोत। आणि हे जे 2 बघा 3 जे टॉपिक आहेत बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि पुस्तपालन व लेखाकर्म, याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहे। या व्हिडिओमध्ये आपण फक्त मी सांगितलेल्याच टॉपिकवर आपण चर्चा करूयात, एक्सपेक्टेड आन्सर की आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो आपण सिलेबस बघितला, आता बघूयात की सिलेबसच्या बेसिसवर आयोगाने कशी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। बघा आपल्याकडे A सेट आहे, आज सकाळी झालेला पेपर। फर्स्ट क्वेश्चन बघूयात। बघा आता याचं डिव्हिजन जर आपण करायचं म्हणलं तर आपल्याला माहिती आहे की नागरिकशास्त्र, पॉलिटी, त्यानंतर चालू घडामोडी आणि आर्थिक सुधारणा आणि पंचवार्षिक योजना हा असा आपला टॉपिक असणार आहे। या टॉपिकवरचे प्रश्न बघूयात आपण कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत। आता हा A सेट असल्यामुळे याच्यामध्ये जे पॅटर्न असणार आहे ते सिक्वेन्सनुसार असणार आहे। बघा फर्स्ट क्वेश्चन हा पॉलिटीपासून त्यांनी म्हणजे नागरिकशास्त्रापासून त्यांनी सुरू केलेला आहे। चला तर आपण आन्सर की बघूयात। आता प्रत्येक क्वेश्चनचं एक डिटेल ॲनालिसिस करू आणि बघूयात की काय आन्सर असू शकतं। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे भारतात पंचायत राजच्या दृष्टीने हे प्रागतिक पाऊल मानले जाते।
बघा आधीपासून पंचायत राज होती अस्तित्वात, पण त्याला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला? तर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने त्याला घटनात्मक दर्जा दिला. म्हणून भारतात पंचायत राजच्या दृष्टीने कोणतं पहिलं पाऊल असणार? तर ही घटनादुरुस्ती 73 आणि 74. 1992ची ही घटनादुरुस्ती. म्हणून याचा आन्सर असायला पाहिजे डी. बघा डी कुठे आहे? तर डी त्यांनी ऑप्शन बरोबर 4मध्ये दिले. कधी कधी आयोग काय करणार? फक्त डी हे ऑप्शन 2 नंबर पर्यायामध्ये ठेवणार, 1 नंबर पर्यायामध्ये ठेवणार. तर त्याच्यामुळे आपण पेपर सॉल्व करताना तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून याचा आन्सर असणार आहे 4 नंबर. पुढचा प्रश्न बघूयात. बघा 2003 साली महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेसंबंधी कायद्यात दुरुस्ती करून पुढील तरतुदींचा समावेश केला. हा प्रश्न आहे पंचायत राजवरच आहे. नगरपालिका म्हणजे 74वी घटनादुरुस्ती. बघूयात पहिला ऑप्शन काय. 10,000पेक्षा जास्त 25,000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी नगरपंचायत स्थापन करणे. बरोबर आहे. ते क्षेत्र ए वर्ग नगरपालिकेपासून किमान 5 किलोमीटर दूर असावे. सध्याला आपण बाजूला ठेवू. त्या क्षेत्रात किमान 50% लोक हे शेती व्यतिरिक्त व्यवसाय व्यतिरिक्त इतर व्यवसायात करणारे असावे. बरोबर आहे. 50% अशी व्यक्ती असावे की ते शेती व्यतिरिक्त व्यवसाय करतात. म्हणून सी बरोबर आहे. ए बरोबर आहे. बघा ए आणि सी जर बघितलं तर ए आणि सी इथे पण आहे आणि इथे, म्हणजे असे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा. हे तर कट होऊन गेलेत. आता प्रश्न येतोय की ए वर्ग नगरपालिकेपासून किमान 50 किलोमीटर असेल की ए वर्ग नगरपालिकेपासून किमान 25 किलोमीटर असेल. तर ओरिजिनल जी 1992चं जे अमेंडमेंट होतं त्याच्यामध्ये 20 किलोमीटर सांगितलं होतं. तर बघा याचा आन्सर असायला पाहिजे मग 2003नुसार डी. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार? ए सी डी. बघा 3 नंबर याचा ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. कारण की बी बरोबर आलं तर डी बरोबर येणार नाही, म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स आहे ना, त्यामुळे वरीलपैकी सर्व तर येणारच नाही आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न बघूयात. आता हा तर खूप सोपा प्रश्न होता. आपण भरपूर वेळा समित्या वाचतोच पंचायत राजमधल्या, खूप वेळा आपल्या नजरेखालून गेलेल्या असतात. याच्यामध्ये बघा जर तुम्हाला एक ऑप्शन जर तुम्हाला येत असेल, फक्त एक ऑप्शन, तरी तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता. तर बघा तुम्हाला इथे माहिती आहे की बलवंतराय मेहता समिती. ओके. बलवंतराय मेहता समिती ही 1957ची. बघा एचं ऑप्शन 1 कुठे? फक्त एका पर्यायामध्ये. बाकीचे ऑप्शनही तुम्हाला बघायची गरज नाही. ठीक आहे. एका ऑप्शनवरून आपण आन्सर काढलेलं आहे. 1 नंबर. बघा मग अशोक मेहता कधीचे असणार आहे? 1977. GVK राव समिती 1985. भरपूर वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. LM सिंघवी समिती 1986. 3 प्रश्नाचा आन्सर आहे 1 नंबर. चौथा प्रश्न. पुढील विधाने वाचून योग्य विधानांची पर्यायातून निवड करा. गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांची ग्रामसभा. बघा प्रश्न कशावर आहे? ग्रामसभा. पंचायत राजचं पुस्तक जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला हे तुम्ही वाचलेलंच असणार आहे. ग्रामसभा बरोबर आहे. प्रौढ स्त्री आणि पुरुष. पुढचा आहे 74व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केली आहे. आता बघा हा ऑप्शन इथं ऑब्जेक्शनेबल आहे की 74 नाही पाहिजे, इथं 73वी घटनादुरुस्ती पाहिजे. म्हणून बी विधान चुकलं. ठीक आहे. पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच. बरोबर आहे. ग्रामसभेची बैठक वर्षातून 2 वेळा नाही होत तर 4 वेळा बोलवणे आवश्यक असते. म्हणून बी विधान आणि डी विधान चुकलेलं आहे. तर आपला आन्सर असणार आहे ए आणि सी बरोबर. आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबरचा प्रश्न. 73व्या घटनादुरुस्तीशी संबंधित पुढील पर्यायापैकी योग्य विधान निवडा. योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान झाला. बरोबर. 73वी घटनादुरुस्ती 1976. 1976 नाही आहे, 1992 आहे. म्हणून हा 2 नंबरचा ऑप्शन कट. संविधानात 11व्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. बरोबर आहे. 73व्या घटनादुरुस्तीने 11वं परिशिष्ट आणि 12वं जे परिशिष्ट आहे ते 74व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे.
महिलांसाठी एकाच 3 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय पाहिजे? ए बरोबर, सी बरोबर, डी बरोबर. ACD बरोबर. 4 नंबरचा ऑप्शन. 6 नंबरचा प्रश्न. नीती आयोग ही ना वैधानिक ना संवैधानिक म्हणजेच नॉन कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे. बरोबर आहे. नीती आयोगाची निर्मिती ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या किंवा केंद्रीय मंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. ठीक आहे. तर ए आणि आर हे विधान दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण की ना संवैधानिक आहे ना संवैधानिक आहे. याचाच अर्थ ती कशापासून निर्माण झालेली आहे? एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी ठरावाद्वारे. म्हणून आर हे त्याचं योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 याचा आन्सर असणार आहे. 7 नंबरचा प्रश्न. भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिले? म्हणजे सोशल डॉक्युमेंट कोण म्हणलेलं आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनला? तर ग्रेनविल ऑस्टिन हे त्याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या 108व्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठक, बघा संयुक्त बैठक आपलं आर्टिकल माहिती आहे 108. लोकसभा आणि राज्यसभा यांची पहिली संयुक्त बैठक 1961 मध्ये झाली होती. बरोबर आहे. 1961. पुस्तकात जर बघितलं तर असं दिलेलं आहे की हुंडाबळी संयुक्त बैठक झाली होती 1960 मध्ये. पण बैठक 1960 आपण कायदा म्हणतो, पण 1961 मध्ये म्हणजे 6 मे 1961 मध्ये पहिली संयुक्त बैठक पार पडली होती. म्हणून बी विधान पण हे बरोबर आहे. ए विधान हे बरोबर आहे. भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहाची तिसरी संयुक्त बैठक, बघा तिसरी संयुक्त बैठक 2012ला नाही झाली आहे, तर ती 2002 मध्ये पार पडलेली आहे आणि ती होती दहशतवाद प्रतिबंधक कायद्यासाठी. म्हणजे आतापर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये 3 संयुक्त बैठक बोलवल्या गेल्या होत्या. पहिली जी बैठक बोलवली होती ती हुंडाबळी कायद्यासाठी होती 1961 मध्ये. दुसरी जी संयुक्त बैठक बोलवली होती ती 1977 मध्ये बँकिंग सेवा कायदा आणि 2002 मध्ये तिसरी संयुक्त बैठक बोलवली होती दहशतवाद प्रतिबंधक कायद्यासाठी. त्यामुळे ए आणि बी विधान बरोबर आहे, सी विधान चुकलेलं आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ए आणि बी बरोबर, 2 नंबरचं ऑप्शन. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेचा सरनामा, बघा प्रिॲम्बलवर दरवर्षी प्रश्न असतो, तर सरनामावर प्रश्न आहे राज्यघटनेचा भाग नाही. काय सांगायचं आपल्याला? योग्य सांगायचं आहे. तर हे भाग नाही म्हणतायत, तर तो भाग आहे म्हणजे हे चुकलं. संसदेद्वारे दुरुस्त न होणारा आहे, होऊ शकतं दुरुस्त. आपण 42व्या घटना दुरुस्तीने त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत, म्हणजे दुरुस्ती होऊ शकते. हे न होणारा आहे, दुरुस्ती न होणार आहे म्हणजे हे पण चुकलं. भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही, बघा काय म्हणताय? त्या अधिकाराचा स्रोत नाही म्हणताय म्हणजे इट इज नॉट अ सोर्स ऑफ ऑथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर हे पण चुकलेलं आहे. तो सोर्स आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण नेचर स्रोत आपण सांगितलेलं आहे, म्हणून 3 नंबर ही चूक आहे. राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे तो दर्शवतो. इंडिकेट द ऑब्जेक्टिव्ह टू बी अचीव. यस बरोबर आहे की राज्यव्यवस्थेने काय साध्य करायचं ते उद्दिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की आपलं राज्यघटना कशी असणार, म्हणून आपण प्रिॲम्बलमध्ये आपण मिरर म्हणतो राज्यघटनेचा, की त्याच्यामध्ये आपण आपल्या राज्यघटनेची उद्दिष्टे आपल्याला दिसतात. म्हणून 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे सरनाम्याच्या रिलेटेड. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवतो. 4 नंबरचा ऑप्शन. 10 नंबरचा प्रश्न आहे अविश्वास ठराव. बघा नो कॉन्फिडन्स मोशन वर हा प्रश्न आहे. अविश्वास ठराव ही शब्द योजना भारतीय राज्यघटनेत उल्लेख करण्यात आलेली. बघा राज्यघटनेमध्ये ह्या शब्दाचा उल्लेख नाही आहे कुठंच. अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशनचा उल्लेख नाही आहे, म्हणून हे चुकलं. अविश्वास ठराव संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतो. तर इथे बघा अविश्वासाचा ठराव फक्त लोकसभामध्ये मांडला जातो. लोकसभा. आर्टिकल 75 काय म्हणतं आपल्याला, की आर्टिकल 75 मध्ये असं आहे की सामूहिक जबाबदारी जी असते ती लोकसभेसोबत असते. ठीक आहे. त्यामुळे जो अविश्वासाचा ठराव आहे तो फक्त लोकसभेत मांडला जातो. दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात म्हणजे राज्यसभेत मांडला जात नाही, म्हणून हे विधान चूक आहे.
म्हणून याचा आन्सर असणार आहे दोन्ही. का बरं? कारण की आपल्याला असत्य विचारलेले, दोन्ही असत्य. 11 नंबरचा प्रश्न, केंद्र आणि घटक राज्ये यांच्यातील वाद सोडवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार त्यांच्या खालीलपैकी कोणत्या अधिकार? बघा तुम्हाला काय करायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत, अपिलाचे अधिकार क्षेत्र, सल्लाविषयक आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, हे सगळे तुम्हाला एकदा जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजून जाईल की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार किती आहेत. आयोग हा वारंवार याच्यावर प्रश्न येत असतो ह्या टॉपिकवर. तर हे काय विचारतायत आपल्याला की बघा, केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील वाद सोडवण्यासाठी जो मुद्दा असतो तो कोणत्या अधिकार क्षेत्राचा? तो येतो बघा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये हा मुद्दा येत असतो. 11चा आन्सर पाहिजे 4 नंबर. 12 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीचे सदस्य नसतात? बघा नसतात म्हणत आहे राज्यसभेचे. ठीक आहे, तर आपल्याकडे बघा 3 समित्या आहेत महत्त्वाच्या. एक आहे बघा लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती. तर बघा अंदाज समिती ही 1950 मध्ये याची स्थापना झालेली बघा. ठीक आहे, बघा 1950 मध्ये अंदाज समितीची स्थापना झालेली. लोकलेखा समितीची 1921 मध्ये स्थापना झालेली आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती 1964 मध्ये स्थापना झालेली. तर यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त सदस्य संख्या ही कोणाची असणार आहे? तर अंदाज समितीची 30 सदस्य संख्या असते आणि हे सगळेचे सगळे लोकसभेचे असतात. ठीक आहे, यामध्ये राज्यसभा नसते. ओके, लोकलेखा समिती जर म्हणलं तर याच्यामध्ये 22 सदस्य असतात, म्हणजेच 15 सदस्य हे लोकसभेचे असतात आणि 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. आणि सार्वजनिक उपक्रम समिती जी त्याच्यामध्ये ही 22 सदस्य असतात, त्यापैकी 15 सदस्य लोकसभेचे असतात आणि 7 सदस्य राज्यसभेचे असतात. बघा लोकलेखा समितीमध्येही राज्यसभा आहे, सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये राज्यसभेचा सहभाग आहे, म्हणून याचा आन्सर असणार आहे बी. कारण की अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेचे असतात. आपल्याला काय विचारले? राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या समितीमध्ये नाहीत, म्हणून याचा आन्सर 2 नंबर असणार आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, आता बघा निवडणूक आयोगासंदर्भात प्रश्न आहे. इलेक्शन कमिशन खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत असं म्हणतायत? बघा 1950 मध्ये स्थापन झाले, बरोबर. 1950 26 जानेवारी ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग हा एक सदस्यीय यंत्रणा होती. ओके, सिंगल मेंबर बॉडी होती, बरोबर आहे हे विधान. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपतीस वाटेतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनतो, बरोबर आहे. राष्ट्रपतीच ठरवतात हे, म्हणजे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा एक सदस्यीय होता, बरोबर, एक सदस्यीय झाला होता. आणि त्यानंतर तो 93 नंतर काय झालं होतं? तो बहुसदस्यीय झाला होता. बहुसदस्यीय 93 नंतर झाला होता. तर बघा जर 93 नंतर तो झालेला असेल तर हे काय म्हणतायत 4 नंबरच्या सेंटेन्समध्ये, ऑक्टोबर 1989 पासून आजतागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून यात एकूण 3 निवडणूक आयुक्त. बघा आजही 3 निवडणूक आयुक्त असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर. पण तो 1989 पासून नाही आहे, तर तो 1993 पासून आहे. ठीक आहे, म्हणून 4 नंबरचे विधान हे चूक आहे, म्हणून आपला आन्सर असणार आहे 4 नंबर, कारण आपल्याला चुकीचं सांगायचं आहे. ठीक आहे, 13व्याचा आन्सर आहे 4 नंबर. 14 नंबरचा प्रश्न आहे, 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश नव्हता म्हणतात. याला आपण एक दुसरंही नाव आहे पाक आयोग असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, पाक आयोग म्हणजे पी फॉर पन्नीकर, ए फॉर फजल अली आणि के फॉर कुंजरू. ठीक आहे, HN कुंजरू. याच्यामध्ये कोण नाही आहे? HK धर, कारण की HK धर यांची स्वतःची एक समिती होती राज्य पुनर्रचना 1948 मध्ये, त्यामुळे याचा आन्सर 2 नंबर असणार आहे. पन्नीकर, फजल अली आणि कुंजरू हे राज्य पुनर्रचना आयोग 1953चे सदस्य होते. 15 नंबरचा प्रश्न म्हणजे शेवटचा आपला राज्यघटनेचा प्रश्न. या भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्य. बघा मूलभूत कर्तव्य, आता फंडामेंटल ड्युटीजवर प्रश्न विचारला. 1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती.
42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला, हेही बरोबर आहे. सूरजसिंह समितीच्या शिफारसीने मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत. सूरजसिंह नाही येतो बघा, इथे सुवर्णसिंह पाहिजे, सुवर्णसिंह. ठीक आहे, म्हणून सी नंबर विधान चुकीचं आहे, म्हणजे त्याचा आन्सर असायला पाहिजे ए आणि बी बरोबर. 15 नंबरचं आन्सर आहे 1 नंबर. अशा प्रकारे आपण राज्यघटनेचे प्रश्न बघितलेत. चला पुढचे प्रश्न बघूयात आता. बघा 16 ते 20पर्यंत हे जे प्रश्न आहेत बघा ते पंचवार्षिक योजनेवर आहेत. मी आधी तुम्हाला सिलेबस जेव्हा सांगत होतो त्यावेळेस बघा पहिला टॉपिक आपण सांगितला होता नागरिकशास्त्र, दुसरा राज्यघटना आणि तिसरा टॉपिक होता आपला पंचवार्षिक योजना. आयोगाने बरोबर 5 प्रश्न पंचवार्षिक योजनेवर विचारलेत. बघूयात आपण आता त्याचा आन्सर काय असणार. भारतात डॅश डॅश या योजनेने समावेशक वृद्धीचा पाया घातला, म्हणजेच काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. बघा 10वी जर पंचवार्षिक योजना जर आपण बघितली, ठीक आहे, तर 10वीचं नाही 11वी पंचवार्षिक योजना. 11वी पंचवार्षिक योजनेचं जर तुम्ही टायटल जर बघितलं, फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं त्याचं टायटल आहे. इन्क्लुझिव्ह, त्याचं नावातच इन्क्लुझिव्ह आहे, म्हणून समावेशक वृद्धीचा पाया 11व्या पंचवार्षिक योजनेने घातलेला आहे. 16व्याचा नंबरचा आन्सर असणार आहे 3. ओके, पुढे जाऊ आपण. 17 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 1965मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तात्पुरता खंड पडला. बघा 1965 जर म्हणलं तर आपली ही कोणती पंचवार्षिक योजना येणार आहे, तिसरी पंचवार्षिक योजना येणार आहे. 1961 to 1966. ठीक आहे, यामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या घटना घडल्या होत्या, तर सर्वप्रथम तर 2 युद्ध झाले होते. 1962मध्ये इंडिया आणि चायनाचं वॉर झालं होतं आणि 1965मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. बघा 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे बरोबर आहे एक विधान. आणि त्यावेळेस भीषण दुष्काळही आला होता, म्हणजेच 2 नंबर ही बरोबर आहे. सततचे 2 वर्ष दुष्काळ. आणि महत्त्वाचं म्हणजे 1966मध्ये रुपयाचं अवमूल्यन झालं होतं आणि किंमत पातळीत वाढ पण झाली होती, म्हणजेच जनरल राईज इन प्राईस, म्हणजेच इन्फ्लेशन वाढलं होतं. इन्फ्लेशन त्यावेळेस 7.6% होतं, म्हणजे जास्त होतं. म्हणजे त्याचा अर्थ याचा आन्सर असायला पाहिजे वरीलपैकी सर्व बरोबर. ह्या सगळ्या घटना त्या काळामध्ये घडल्या होत्या. 17 नंबरचा आन्सर 4. 18 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासाधिपटित म्हणजेच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट लेड ग्रोथ स्ट्रॅटर्जी वॉज ॲडॉप्टेड इन विच 5 year प्लॅन. तर जर आपण बघितलं 10वी पंचवार्षिक योजना, तर 10वी पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्टच आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरला त्यांनी प्राईम मूव्हिंग फोर्स किंवा कोर सेक्टर मानलं होतं, म्हणून याचा आन्सर असायला हवं 4 नंबर. ठीक आहे, 10वी योजना. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट. हा खूप सिंपल क्वेश्चन आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट माहिती आहे आपल्याला की ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड होतं आणि जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ती इंडस्ट्रीच्या निगडीत होती, म्हणून याचा आन्सर असायला पाहिजे शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास. 20 नंबरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. बघा हाही प्रश्न वारंवार तुमच्या नजरेतून गेला असेल किंवा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्येही हा वारंवार रिपीट झालेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये तुम्हाला जर दुसरी पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान किंवा ही कोणाच्या बेसिसवर ही योजना आखली होती ही जर माहिती असेल तर तुम्ही लगेच आन्सर काढणार. दुसरी पंचवार्षिक योजना ही महालनोबिस योजना म्हणून ओळखली जाते, म्हणून एचं जर ऑप्शन आपण 3 नंबर दिलं, बघा तुम्हाला बाकीचे ऑप्शन शोधायची गरज पडत नाही, तर याचा आन्सर 2 नंबर असणार आहे. मग चौथी पंचवार्षिक योजना कुटुंब नियोजन आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी. 5वी पंचवार्षिक योजना गरिबी हटाव, फेमस स्लोगन होतं त्यावेळेस. आणि 11वी पंचवार्षिक योजना ही अधिक वेगवान, म्हणजेच बघा टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह. म्हणजे हा प्रश्न सॉल्व करताना बघा 20 नंबरचा प्रश्न सॉल्व करताना तुम्हाला हा 16 नंबरचा प्रश्न दिसेल बघा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ठीक आहे, 11वी पंचवार्षिक योजना परत रिपीट झाली. अशा प्रकारे पंचवार्षिक योजनेचं सेक्शन हे आपण कंप्लीट केलं. 5 प्रश्न आले होते पंचवार्षिक योजनेवर. आता पुढचा सेक्शन होता आपल्या सिलेबसमध्ये आपण बघितलं होतं बघा, चालू घडामोडी सुरू झालेला आहे आता. आणि चालू घडामोडी त्यांनी म्हणजे स्पेसिफिक सांगितलं होतं की जागतिक आणि भारत. त्यामुळे आता बघूयात की आयोगाने प्रश्न कसे टाकलेत.
21 नंबरचा प्रश्न आहे बघा, जागतिक लेवलवरचाच प्रश्न आहे, चालू घडामोडी. 20 जून 2016 रोजी जर्मनीमध्ये झालेल्या सुपर कम्प्युटर परिषदेमध्ये चीनचा कोणता सुपर कम्प्युटर जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर ठरला? याचा आन्सर आहे बघा 4 नंबर. बघा रिपोर्ट कधीचा आहे, 2016चा रिपोर्ट येतो, 2016चं ते आता विचारत आहे. ठीक आहे, सनवे तायहू लाईट हे त्याचा आन्सर असणार आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, स्वयंचलित कार किंवा चालक विरहित कार, त्याला आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणतो, तर इतक्यात बातम्यामध्ये आहे, तर त्याबाबत काय खरे नाही असं विचारत आहे. ठीक आहे, पहिलं विधान, युनायटेड किंगडम हा कमी वेगाने स्वयंचलित वाहनांच्या वापरासाठी नियमन जाहीर करणारा पहिला देश ठरला. बरोबर. स्वयंचलित तंत्रज्ञान बघा, तुम्हाला टेस्ला माहितीच असेल, टेस्ला याच्यामध्ये आहे, निसान आहे आणि युबेर आहे. तर युबेर आणि ह्या 3 कंपन्या सध्या हे टेक्नॉलॉजी यूज करतात. स्वयंचलित कारने सभोवतालचा नकाशा तयार करण्यासाठी लेझर, सेन्सर, रडार, बघा कॉमन सेन्स जर आपण यूज केला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, की लेझर, सेन्सर, रडार याचा उपयोग होणारच आहे. आणि UK चा अंदाज आहे की सुमारे 60% UK कारमध्ये 2035पर्यंत स्वयंचलित कारची क्षमता असेल. बघा तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर लॉजिक कसं लावू शकतो आपण, तर बघा इथे फॅक्च्युअल डेटा कुठं दिसतो आहे तुम्हाला, फॅक्च्युअल डेटा हा तुम्हाला 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतो आहे. तर मग आधी फॅक्च्युअल डेटाकडे बघायचं की फॅक्च्युअल डेटा हा खरंच असू शकतो का, अंदाज घ्यायचा. बघा UKचा अंदाज आहे की सुमारे 60% UKमधल्या कार, असं असू शकतं का की 60% अशा कार असतील की त्या स्वयंचलित असतील, तर असं तर शक्य नाही आहे. म्हणून 4 नंबर आपण द्यायला पाहिजे होतं आन्सर. त्याचा आन्सर 4 नंबरच आहे. तिथे 60%च्या ऐवजी 40% त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, 22 नंबरचा आन्सर पाहिजे 4 नंबर. पुढचा प्रश्न आहे की तंबाखू ही पृथ्वीला विषबाधित करणारे आहे, याबद्दल अहवाल सादर करण्यात आला आहे, तर हा अहवाल कोणी सादर केला? बघा याचा आन्सर असणार आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे बघा, हा तर चर्चेतला विषय, रशियाने युक्रेनवर आक्रमण केव्हा केलं? त्यांनी डायरेक्ट डेट विचारली, तर 24 फेब्रुवारी 2022 केलं होतं आक्रमण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास सिलिकॉन व्हॅली आणि विद्रोही अष्टक म्हणजेच ट्रेट्युरियस 8, तर याच्यापैकी ते म्हणजेच काय म्हणता येते, वन ऑफ द फाउंडर विचारता येते आपल्याला. तर ह्या दोघांचा कोण वन ऑफ द फाउंडर आहे? त्या भरपूर होते ते, आय थिंक माझ्या मते हे 8 लोक होते, त्याच्यापैकी एक आपल्याला फाउंडर विचारत आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे बघा विल्यम शॉकले. ठीक आहे, 25 नंबरचा आन्सर असणार आहे 3 नंबर. पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्नही थोडा इंटरेस्टिंग आहे. 1984 स्पायडरमॅन एक कॉमिक आहे, त्याच्या 25 क्रमांकाच्या पानाचा लिलाव झाला, तर त्या पानाला तब्बल किती डॉलरची बोली भेटली? हा प्रश्न आहे. बघा कसे प्रश्न विचारते आयोग. आणि जागतिक लेवलचं त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केल्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही जर बघत असाल तर वर्ल्ड लेवलवरच आहेत सगळे प्रश्न. तर बघा याचा आन्सर असणार आहे 1 नंबर. 26 नंबरचा 1 नंबर आन्सर आहे. $3.36 मिलियन ला ते बघा एक ते पान विकलं गेलं, किती महत्त्व असेल त्या पानाचं. ठीक आहे, $33.6 लाख त्याला बोली लागली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, आपल्याला थीम विचारली आहे वर्ल्ड नो टोबॅको डे 2022, तर याची असणार आहे बघा थीम, 2 नंबर आन्सर आहे बघा याचं, तंबाखू पर्यावरणास धोका म्हणजे थ्रेट टू अवर इन्व्हायरमेंट. ठीक आहे, 27चं 2 नंबर आन्सर आहे, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. प्रमुख वेबसाईट आणि त्यांचे संस्थापक, आता बघा हा खूप म्हणजे सोशल मीडियावर जे ॲक्टिव्ह असतील त्यांना लगेच येईल की फेसबुक कोण असणार आहे? फेसबुक मार्क झुकरबर्ग. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट कोण असणार आहे? बिल गेट्स. झालं, तुमचा आन्सर भेटून जाईल तुम्हाला. सीचं काय आहे? 2, एकच पर्याय आहे सीचं 2. ठीक आहे, 28चा आन्सर असणार आहे 2. आणि फ्लिपकार्टचा आहे बघा आन्सर सचिन बन्सल, भारतीय माणूस. ठीक आहे, बिन्नी बन्सल, याच्यावरून पण तुम्ही लॉजिक लावतात. आणि इंटरनेट टीम बर्नर्स-ली. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच बातम्यामध्ये दिसलेली ग्लोबल मर्सी खालीलपैकी काय आहे? बघा ग्लोबल मर्सी हे सिव्हिलियन हॉस्पिटल शिप आहे, मुलकी रुग्णालय जहाज आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 1 लाइनर होता. कापडाच्या 2 तुकड्यांना एकत्र ठेवणाऱ्या बटनांना किंवा चेनलला पर्याय म्हणून वेल्क्रो
ची निर्मिती स्वित्झर्लंडमधील इंजिनियर यांनी केली 1948मध्ये. त्याचं नाव काय? बघा हा पण जागतिक लेवलवरचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर याचा आन्सर असणार आहे जॉर्ज डी मेस्ट्रॉल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. आता हे जे पुढचे प्रश्न आहेत मी सांगितलं होतं सिलेबस डिस्कस करताना की अंकगणित, रिझनिंग आणि तो एक वेगळा टॉपिक होता बघा याच्या टॅक्स असिस्टंटच्या रिलेटेड. तर तो आपण टॉपिक घेणार नाही आहेत. आपण आता डायरेक्टली शिफ्ट करतो आहे 81 क्वेश्चनवर. 81 क्वेश्चन हे चालू होणार आहे आपलं इकॉनॉमिक रिफॉर्म, आर्थिक सुधारणा, इथून आपण सुरू करतो आहे. बघा हे घेण्याचा आपला उद्दिष्ट असा आहे की फक्त टॅक्स असिस्टंटचे मुलं हा व्हिडिओ न बघता जे मुलं पुढच्या एक्झामची तयारी करत आहेत, कंबाईनचे असू दे, MPSCचे असू दे, त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण की आयोग हे प्रश्न रिपीट करत असतं आणि आपण असे प्रश्न घेतो आहे की जनरल स्टडीजचे निगडीत आणि चालू घडामोडीशी संदर्भात आपण प्रश्न घेतो आहे. याचा कुठे ना कुठे तुम्हाला पुढच्या भविष्यातल्या एक्झाममध्ये फायदा होत असतो. म्हणून असे व्हिडिओही बघत जा. दुसऱ्या ज्या एक्झामच्या मेन्स होत असतात त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. बघा 81 नंबरचा प्रश्न आहे. आपला आर्थिक सुधारणा चालू झालं आहे आता. डॅश हे वस्तू व सेवा कर परिषदेचे अध्यक्ष असतात. GST काउन्सिलचे चेअरपर्सन कोण असतात? ठीक आहे. याचा आन्सर असणार आहे 2 नंबर. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या GST काउन्सिलच्या चेअरपर्सन आपण न्यूजमध्ये बघत असतो. 81 झाला. 82 नंबरचा प्रश्न आहे बघा. खाजगीकरणामध्ये सरकारी साधनांचे न्यून मूल्यांकन म्हणजे सरकारचे आणि डॅश यांचे मोठे नुकसान. तर माझ्या मते मी आता आन्सर देतो आहे. संदिग्ध पण असू शकतो हा आन्सर, डाऊटफुल असू शकतो, पण बघूया ट्राय करून. काय म्हणतात खाजगीकरण? आधी सर्वात प्रथम आपण समजून घ्यायचं की प्रायव्हेटायझेशन काय असतं. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय? 51% मालकी कोणाची असणार? प्रायव्हेट सेक्टरची असणार. ठीक आहे. आणि बाकीची जी उरलेली मालकी असणार ती एकतर गव्हर्नमेंट किंवा दुसऱ्यांची असणार. ठीक आहे. 51% ज्याची प्रायव्हेट सेक्टरची मालकी म्हणजे ते प्रायव्हेटायझेशन झालं. तर ते काय बोलता आहेत आपल्याला की खाजगीकरणामध्ये सरकारी साधनांचे न्यून मूल्यांकन म्हणजे सरकारच्या आणि कोणाचं नुकसान होणार आहे? बघा देशातील करदात्या नागरिकांचे. तर मला तर वाटतं याच्यामध्ये याचा काही संबंध लागत नाही. कर न देणाऱ्या देशातील सर्व नागरिकांचे वरीलपैकी सर्व. तर त्याच्यामुळे मी एलिमिनेशन मेथड वापरून मला असं वाटतं याचा आन्सर 1 नंबर असायला हवा. सरकारी उपक्रमाच्या भागीदाराचे. ठीक आहे. त्यांचं नुकसान होणार. तर बघूयात आयोग काय आन्सर देतं. पुढचा प्रश्न आहे 83 नंबरचा. भारतातील आर्थिक सुधारणा बघा इकॉनॉमिक रिफॉर्म खालीलपैकी कोणते सत्य आहेत? बघा सुधारणा प्रक्रियेत उत्पादन व सेवा क्षेत्राच्या वाढीवर भर दिला गेला. बरोबर आहे. कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष आलं. हेही बरोबर आहे. कृषी क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीत घट दिसून आली. यस बरोबर आहे. आणि छोट्या सिंचन प्रकल्पाखालील क्षेत्राचा वृद्धिदर मंदावला. याबद्दल मी थोडा डाऊटफुल आहे, पण मला असं वाटतं की हेही बरोबर असेल. तर माझ्या मते तरी याचा आन्सर मी 4 नंबर देतो आहे, पण तरी हा माझ्या मते तरी डाऊटफुल आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. 1980च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला तोंड द्याव्या लागलेल्या वित्तीय अरिष्ट म्हणजेच आपल्याला काय विचारता येते? फिस्कल क्रायसिस विचारताय. तर त्याचं कारण काय होतं? बघा त्यावेळेस म्हणजेच 1980च्या दशकामध्ये विमल जालान यांनी असं बोललं होतं की खर्चाचा विस्फोट किंवा एक्सप्लोजन झालं आहे असं ते म्हणत होते. म्हणजे त्याचा अर्थ काय? त्यावेळेस 1980च्या दशकामध्ये खर्च इतका वाढला होता म्हणजे सरकारचा खर्च खूप वाढलेला होता आणि महसूल खूप कमी होता. तर त्यामुळे ते फिस्कल क्रायसिस त्यावेळेस उत्पन्न झालं होतं. बघा आयात आणि निर्यात याच्यातला फरक हे काय फिस्कल क्रायसिस नाही आहे. ओके. हे तर BOPचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटचा. त्याच्यामुळे हे फिस्कल क्रायसिस तर असणार नाही. बचत आणि गुंतवणूक इथेही फिस्कल पॉलिसी नसणार. बघा आपला आन्सर असणार आहे 3 नंबर. सरकारचा खर्च आणि महसूल यातील वाढते अंतर म्हणजेच सरकारचा खर्च वाढत होता आणि महसूल कमी भेटत होतं. तर त्यावेळेसचं ते फिस्कल क्रायसिस होतं 1980च्या दशकामधलं. म्हणून याचा आन्सर असायला पाहिजे 3 नंबर. पुढचा प्रश्न आहे GSTबद्दल. वस्तू आणि सेवा करामध्ये खालीलपैकी कोणता कर अंतर्भूत नाही? बघा हाही थोडा इझी प्रश्न होता की GSTमध्ये कोणता कर नाही आहे. सर्व्हिस टॅक्स आहे, नावातच आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नंतर सेंट्रल सेल्स टॅक्स आहे. कस्टम ड्युटी बघा 85चं कस्टम ड्युटी नाही आहे, एक्साईज ड्युटी आहे. ठीक आहे. म्हणजे हे नाही आहे, पण हे बाकीचे 3 आहेत. म्हणून 85 नंबरचा आन्सर काय? 4 नंबर. कारण की आपल्याला अंतर्भूत काय नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे GSTमध्ये
हे नाही आहे, ठीक आहे, कस्टम ड्युटी. पुढचा प्रश्न आहे बघा, रंगराजन समिती 2014. तर 2014 का बरं दिलं आहे त्यांनी, की 2014मध्ये डेटा पब्लिश झाला होता, तर त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हा आकडा 2011-12तच असणार आहे, ठीक आहे. आपल्याला 2011-12चेच आकडे विचारलेत, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी कंसामध्ये 2014 लिहिलेलं आहे. बघा काय विचारलं आहे, सिंपल प्रश्न आहे की दारिद्र्याची रेषा शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरूपात विचारलेली त्यांनी. तर तुम्ही याचा सिंपल आन्सर आहे की बी नंबर, म्हणजेच शहरीसाठी असणारे 47 रुपये प्रतिदिन एक्सपेंडिचर, 32 रुपये हे ग्रामीणसाठी. त्याच्यामुळे बी नंबर आन्सर पाहिजे. बघा तिथे कन्फ्यूज केलेलं आहे आयोगाने. तर मुलं काय करतात, त्यांना माहीत असतं की बी आन्सर आहे, मग ते घाईघाईत काय करतात, 2 नंबरचं ऑप्शन देतात, कारण की त्यांना वाटतं केवळ बी हे इथंच असणार आहे. त्यामुळे आणि हा प्रश्न बघा आयोगाने 86 नंबरला टाकलेला आहे, म्हणजे आपलं टेम्परमेंट शेवटच्या प्रश्नामध्ये थोडं आपण प्रेशरमध्ये असतो. त्या प्रेशरचा फायदा आयोगाने घेतलेला दिसतो आहे बघा, की असे प्रश्न आयोग शेवटी टाकतं. तर त्यामुळे ते आपण भान राहू द्यायचं. बघा याचा आन्सर असणार आहे मग 4 नंबर ऑप्शन, कारण केवळ बी हे 4 नंबर ऑप्शनमध्ये आहे. पुढचा प्रश्न म्हणजे हा दारिद्र्य या घटकाशी निगडीत प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा WTOवर प्रश्न आहे हा, जागतिक व्यापार संघटने अतिरिक्त व्यापारासंबंधी बौद्धिक संपदा हक्काबाबत म्हणजे ट्रिप्सचं विचारतं आहे आपल्याला. बघा ट्रिप्समध्ये कशाचा समावेश होतो, कॉपीराईट होतो समावेश, पेटंटचा पण होतो. म्हणजे बघा 1 आणि 2चा जर होत असेल, जरी तुम्हाला ट्रेड सिक्रेट माहीत नसलं तरी तुमचं आन्सर येऊन जातं, की याचा आन्सर असणार आहे 4 नंबर, वरीलपैकी सर्व. WTOच्या अंतर्गत हा प्रश्न आहे. 1991च्या नवीन औद्योगिक धोरण चे कोणते वैशिष्ट्य नाही विचारता येत ते आपल्याला. बघा जर नवीन औद्योगिक धोरण 1991मध्ये आलं होतं आणि 1991मध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म झालं होतं, LPG आलं होतं, याचाच अर्थ त्यावेळेस आपला कल कोणाकडे होता, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ओके, त्यामुळे लिबरलायझेशन याच्याकडे आपला कल होता. म्हणजे आपण सार्वजनिक जे उपक्रम होते त्याकडे लक्ष न देता प्रायव्हेट सेक्टरला आपण इन करत होतो, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण अट्रॅक्ट करत होतो. त्यामुळे बघा जर आपण लॉजिक लावायचं जर म्हणलं तर औद्योगिक परवाना रद्द, हो बरोबर, करायची सुरुवात केली होती त्यांनी. सार्वजनिक क्षेत्रात नवीन उद्योग उभारणी, तर बघा हे आन्सर हे चुकीचं आहे, चुकीचा ऑप्शन आहे. सार्वजनिक क्षेत्रात का नवीन उद्योगाची उभारणी होणार, कारण की आपलं लक्ष हे प्रायव्हेट सेक्टरकडे जास्त वळालेलं होतं, म्हणून 2 नंबर याचं आन्सर असायला हवं, की हे वैशिष्ट्य नव्हतं. विदेशी गुंतवणुकीला परवानगी, बरोबर, नवीन औद्योगिक धोरणाने गुंतवणुकीला परवानगी दिली आणि MRTP मर्यादा काढून टाकणे, हे बरोबर. म्हणजेच आपला आन्सर काय आहे 2 नंबर, हे चुकीचं आहे. 1, 3 आणि 4 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्यापार संबंधी गुंतवणूक उपायाचे वैशिष्ट्य नाही. ओके, आता हा प्रश्न आहे बघा ट्रिम्सवर आहे, ट्रिम्सवर म्हणजेच ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. तर ट्रिम्स काय असतं, ट्रिम्स हा फक्त गुड्सच्या रिलेटेड असतो, म्हणजे वस्तूच्या निगडीत असतो, सर्व्हिस त्याच्यामध्ये येत नाही. आणि ट्रिम्स हा करार कसा असणार की बाहेरचे इन्व्हेस्टमेंट हा WTOच्या अंतर्गत येतो. त्यानंतर ट्रिम्स हा काय करतो की फॉरेन इन्व्हेस्टमेंट कसं अट्रॅक्ट करता येईल त्याच्या निगडीत हा प्रश्न आहे. बघा परकीय भांडवलावरील सर्व बंधने दूर करावीत, बरोबर आहे, ट्रिम्समध्ये हे येतं. गुंतवणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय गुंतवणूकदाराला मिळणारे सर्व हक्क परकीय गुंतवणूकदाराला मिळणार नाहीत, ठीक आहे, गुंतवणुकीच्या बाबतीत. तर हेही बरोबर आहे. कच्चा माल व सुटे भाग यांची मुक्तपणे आयात करता येईल, बरोबर आहे, त्यांना आयात करता येईल, पण त्यांना एक अट घातली होती की स्थानिक वस्तू आणि कच्चा माल वापरण्याची सक्ती त्यांना केली होती, आणि इथे काय म्हणता हे सक्ती केली नाही, म्हणून 4 नंबर माझ्या मते तर याचा आन्सर 4 नंबर असायला हवा. स्थानिक वस्तू व कच्चा माल वापरण्याची सक्ती परकीय गुंतवणूकदारावर असणार नाही, तर इथे असणार असं पाहिजे होतं, हे नाही तिथे पाहिजे नव्हतं, असं माझ्या मते तरी. मला हे डाऊटफुल आहे पण हा प्रश्न, तरी बघूयात की आयोग काय आन्सर देणार. पुढचा प्रश्न बघू, बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर, BOT पॉलिसी आहे, तर कधी स्टार्ट झाली ही भारतामध्ये, तर याचा आन्सर आहे 1990मध्ये, 1990पासून BOT तत्त्व चालू झालेलं आहे. वॅटची सुरुवात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात झाली, फ्रान्स याचा आन्सर असणार आहे. भारताची कृषी निर्यात एकूण निर्यातीच्या 20% कमी असण्याला खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहे, की आपलं एकूण निर्यातीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा इतका का कमी आहे, त्याचं काय कारण आहे.
बघा खराब निर्यात पायाभूत सोयी, यस बरोबर आहे. आपल्याकडे पुअर एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कृषी प्रक्रिया निम्न पातळीवर असणे म्हणजे लो लेवल ऑफ ॲग्री प्रोसेसिंग पण काय आपल्याकडे एवढं चांगलं नाही, म्हणून हे पण असायला पाहिजे. दर्जानुसार ब्रँडिंगची कमतरता आहे, त्यामुळे आपलं निर्यात कमी आहे कृषी क्षेत्राची. जलद गती देशांतर्गत यांत्रिक बंदर हाताळणी सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे. वरीलपैकी सर्व या सगळ्या कारणांमुळे आपलं कृषीचं निर्यात हे एकूण निर्यातीपेक्षा 20% कमी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. गॅटचा उत्तराधिकारी म्हणून जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची स्थापना आपल्याला विचारत आहे. तर WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये झालेली. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. 94 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत अन्न, काम आणि उत्पादकता यावर भर देण्यात आला होता? तर याचा आन्सर असणार आहे 7वी पंचवार्षिक योजना जी होती तिथे फूड, वर्क आणि प्रोडक्टिव्हिटी यावर लक्ष केंद्रित केलं होतं. पंचवार्षिक योजनेवर परत प्रश्न आलेला आहे. 95 नंबरचा प्रश्न परत WTOवर आहे की WTO हा कोणत्या व्यापाराला प्रोत्साहित करतो? त्याच्यामध्ये स्पष्ट उद्दिष्ट आहे की द्विपक्षीय करारापेक्षा बहुपक्षीय कराराकडे WTOचं लक्ष आहे, म्हणून याचा आन्सर असणार आहे 2 नंबर. बहुपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देते WTO. पुढचा प्रश्न आहे बघा. जागतिक गुंतवणूक अहवाल म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. बघा हा प्रश्न इझी होता पण त्यांनी विचारला आहे आपल्याला 2015चा, त्यामुळे मला तर याचा आन्सर भेटलेला नाही आहे, म्हणून मी याचा काही आन्सर देत नाही. पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे 97. खालीलपैकी कोणते घटक जागतिकीकरणाच्या श्रम बाजारपेठेवरील परिणामस्वरूप दिसून येतात? जागतिकीकरणावर प्रश्न आहे आणि त्याचं श्रम बाजार म्हणजेच लेबर मार्केटवर काय इम्पॅक्ट झालेला आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. वर्धित मूल्यांमध्ये भांडवलाच्या वाट्यात वाढ होईल वाढ. श्रमाचे नैमित्तीकरण म्हणजेच कॅज्युअलायझेशन ऑफ लेबर होणार जागतिकीकरणामुळे. निम्न श्रेणीतील कामांसाठी मजुरीत घट होणार, बरोबर. ग्लोबलायझेशन, जास्त कंपन्या येणार, त्यांच्या मजुरीत घट होणार कारण की डिमांड जास्त. ठीक आहे. अर्धवेळ कामाच्या संधीत वाढ होणार, यस. इन्क्रीज इन पार्ट टाईम जॉब्स म्हणजेच ABCD वरीलपैकी सर्व हे जागतिकीकरणाचे परिणाम आहे लेबर मार्केटवर. पुढचा प्रश्न आहे. स्वदेशी अर्थव्यवस्थेच्या इतर जगाशी असणाऱ्या संबंधांना काय म्हणतात? बघा स्वदेशी अर्थव्यवस्था इतर जगाशी जो कॉन्टॅक्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? जागतिकीकरण म्हणतो, ग्लोबलायझेशन म्हणतो. पुढचा प्रश्न आहे 99 नंबरचा की भारतातील रोजगारामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा दर्शवण्यासंदर्भात खालील जोड्या जुळवा. बघा याचा मी एक अंदाज लावतो आहे, कन्फर्म मी आन्सर सांगणार नाही पण एक डाऊटफुल म्हणून तरी पण आपण याचा आन्सर देऊयात. 2 नंबर याचा ऑप्शन मला वाटतं आहे, कारण की मी असा एक अंदाज लावला की 1983 मध्ये संघटित क्षेत्र म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरचं एकूण एम्प्लॉयमेंटमध्ये किती वाटा असू शकतो? तर थोडं कमीच असणार आहे, कारण की जसं जसं आपण पुढे जातो इयर वाढतात तसं तसं ऑर्गनाइज सेक्टर वाढत आलेलं आहे. त्यामुळे मी एक अंदाज म्हणून 1983 मध्ये बघा 6.4% वाटा असेल संघटित क्षेत्राचा. 1990 आणि 2000 मध्ये 6.9 थोडं वाढलं. 2004 आणि 5 मध्ये 7.08 झालं आणि 2008 आणि 9 मध्ये 7.93 झालं. म्हणजे मी वाढवत गेलो आहे ते, म्हणून याचा आन्सर जर बघितलं तर 1, 2, 3, 4 म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे. एक लॉजिक लावलं आहे. पुढचा प्रश्न आहे 100 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आजचा. खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत समस्या आहेत? सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, सरकारी कंपन्याच, त्याच्याबद्दल काय समस्या आहे? बघा फर्स्ट म्हणता येत ते सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनात पुढाकाराला वाव नाही, बरोबर आहे. तिथं काही एवढं लिटल इनिशिएटिव्ह लेफ्ट आहे. पब्लिक एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजमेंट, लॅक ऑफ मॅनेजमेंट असतं. सार्वजनिक उपक्रमाची किंमत धोरणे तर्कसंगत आर्थिक तत्वावर आधारित नसतात, हेही बरोबर आहे. प्राइसिंग पॉलिसी का बरं? कारण की त्यांचं लक्ष हे सामाजिक कार्याकडे जास्त असतं, त्यामुळे ते असं प्रॉफिटेबल म्हणून बिझनेस करत नाहीत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की द प्राइसिंग पॉलिसीज आर नॉट गायडेड बाय द रॅशनल इकॉनॉमिक प्रिन्सिपल. सी नंबरचा ऑप्शन आहे सार्वजनिक उपक्रमाचे अंदाजपत्रक अतिशय कडक धोरणाचे असते. इथे मला डाऊट आहे पण मी इथे बरोबर म्हणतो आहे, कारण की कसं आहे सार्वजनिक उपक्रमावर सरकारचं भरपूर बंधनं असतात. त्यामुळे मला असं वाटते की सार्वजनिक उपक्रमाचे अंदाजपत्रक अतिशय कडक धोरणाचे असते, हे मी याला बरोबर म्हणतो आहे. आणि सार्वजनिक उपक्रमाचे व्यवस्थापक परिणामापेक्षा हे पद्धतीवर म्हणजेच प्रोसिजर ओरिएंटेड रॅदर दॅन आउटकम ओरिएंटेड, बरोबर. आउटकम ओरिएंटेड तर नसतं ते,
कारण की ते प्रायव्हेट सेक्टर नाही आहे. प्रायव्हेट सेक्टर हे आउटकम ओरिएंटेड काम करत असतात, पण सार्वजनिक उपक्रम हे प्रोसिजर ओरिएंटेड, त्यांची स्टेप आणि काय म्हणतात वेळखाऊ प्रोसेस जास्त असते, भरपूर परमिशन्स वगैरे लागतात. म्हणून आपण म्हणू शकतो की सार्वजनिक उपक्रमामध्ये प्रोसिजर ओरिएंटेड असतात. म्हणून मला याचं आन्सर असं वाटतं आहे की वरीलपैकी सर्व असायला हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे सेक्शनमध्ये काही प्रश्न बघितलेत. पहिला आपण सेक्शन घेतला होता नागरिकशास्त्र आणि राज्यघटना. 1 ते 15 प्रश्न हे त्यावर होते. त्यानंतरचं 16 नंबरचा क्वेश्चन आणि 16 ते 20 पर्यंतचे जे प्रश्न होते ते पंचवार्षिक योजनेवरचे आपण कव्हर केलेत. नंतर आपण बघितलं 20 नंबरपासून आपण सुरुवात केली होती तर 30 नंबरपर्यंत हे असे 10 प्रश्न होते. तर ते प्रश्न होते आपले चालू घडामोडीवर, जागतिक लेवलवरच सगळे प्रश्न आलेले होते, वन लाईनर होते. आणि 81 ते 100 हे जे 20 प्रश्न आहेत हे आर्थिक सुधारणा, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि कायदे या टॉपिकवर होते. बघा तुम्ही जर स्टार्टिंगला मी जो सिलेबस एक्सप्लेन केला होता त्या सिलेबसला जर अनुषंगाने तुम्ही जर मेनचा अभ्यास केला कोणत्याही पुढच्या एक्झामसाठी तर तुम्हाला नक्की फायदा होईल. कारण की आयोग हा मेन्ससाठी सिलेबसच्या बाहेर जात नाही, सिलेबसवरच प्रश्न येत असतो. प्रीच्या एक्झामला तरी आयोग हा थोडा आवाकाच्या बाहेर जातो, पण मेन्स एक्झामला आयोग हा स्टिक टू सिलेबस असा असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.